मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत खूपच कमालीचा असा ट्विस्ट. कारण मालिकेमध्ये सध्या आपण पाहतोय जे आपण कधीही पाहिलं नाही तो खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटतोय. ते म्हणजे चक्क जो आता सगळ्याच इकडे या राधिकाच्या अटी मान्य करतोय आणि चक्क राधिकानं अट ठेवली की जी मुलगी या प्रोजेक्टवरती काम करत होती ती मुलगी मला परत या ऑफिसमध्ये पाहिजे. त्यामुळे आता जय शर्तीचे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यातच दुसरीकडे मात्र आता इकडे आकाशच्या घरी मात्र इथे शर्वरीचे आईबाबा आणि शर्वरी आलेले असतात. ते म्हणजे लग्नाची पत्रिका देण्यासाठी. आता तिथेच इकडे साक्षीची आईसुद्धा असते. आता साक्षीची आई तुम्हाला तर माहीतच आहे तिला किती मोठा ॲटिट्यूड आहे आणि त्याचमुळे आता चक्क इथे आसावरीच्या लग्नाची पत्रिका घेऊन गेलेले असताना शर्वरीची आई आणि शर्वरीचे बाबा दोघंही आता चक्क इकडे या तेजस्विनीला सुद्धा पत्रिका देतात. ती म्हणजे जयच्या आईला. आता तिला ही पत्रिका तर घ्यायचीच नसते. एक प्रकारचा त्यांचा अपमानच करते. म्हणते नको, तुमच्याकडे जेमतेम पत्रिका छापल्या असतील ना, उगाच कशाला मला. ठीक आहे, आमंत्रण पोहोचलं आमच्यापर्यंत. पण तरीही इथे मात्र शर्वरीची आई तिला बरोबर टोला लगावते. म्हणते नाही, भरपूर छापल्यात, अगदी जास्तच, म्हणजे गरजेपेक्षा जास्त आहेत. आणि पत्रिका देते. प्रेक्षकांनो, ही मोलकरीण बिंदू तीसुद्धा खरंच खूपच डेंजरस आहे. आता ती तेजस्विनीला भडकवत असते. म्हणजे बघा ना मॅम, खरंच म्हणजे हे कसं आहे ना, काजव्यालाच ऊन दाखवल्यासारखं वगैरे काय काय म्हणी बोलू लागते. आणि ते मात्र तेजस्विनीचा राग मात्र अनावर होतो आणि चक्क ती पत्रिका आता ती तिथेच गोळामोळा करून फेकून देते. पण तिथे गौतम आलेला असतो. गौतम मात्र ती पत्रिका उघडून बघतो आणि त्याला कुठेतरी मनामध्ये त्याची सल जाणवते. कुठेतरी दुःख झालेलं असतं. कारण काही जरी झालं तरी शेवटी त्याचं प्रेम आहे आयुष्यावरती. आता पुढे पुढे जाऊन कशा पद्धतीने खरंच इकडे जय आणि शर्वरी दोघं हे लग्न थांबवण्याचा प्रयत्न करणार आहेत. काय त्यांच्या या थांबवण्यामध्ये अडचणी येणार आहेत, कशा पद्धतीने इकडे मात्र आता तेजस्विनीला समजणार आहे की आपल्या मुलाचं ज्या मुलीवरती प्रेम आहे ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून चक्क या माणसांची मुलगी आहे. ते म्हणजे या प्रमिलाची मुलगी असू शकते. आणि नंतर मात्र तेजस्विनीचा काय असा धक्कादायक निर्णय असणार आहे हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि मुळात म्हणजे खरंच तेजस्विनी आता गौतमच्या सुखासाठी इथे आसावरीला सून म्हणून स्वीकारणार का? आणि कशा पद्धतीने जय आणि शर्वरी दोघे मिळून हे लग्न मोडण्यात यशस्वी होणार, हे सगळं आपण पुढे जाणून घेणार आहोत. पण तुम्हाला काय वाटते, खरंच इथे आशू आणि गौतम या दोघांचं लग्न व्हायला हवं आहे का? आणि खरंच आशू जर गौतमच्या घरी लग्न होऊन गेली तर खरंच ही तेजस्विनी तिला सुखाचा संसार करू देईल का? की त्यातही आता इकडे ही बिंदूसुद्धा काही कमी नाही. आणि त्यातच पुन्हा आणखीन ही समायरासुद्धा तेजस्विनीला सामील असते. त्यामुळे नक्की पुढे काय होईल, कसं होईल, सगळं आपण जाणून घेणार आहोत. पण जर तुम्हाला वाटत असेल आशू आणि गौतम या दोघांचं लग्न व्हायला नको आहे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून चा रिस्पॉन्स कळवा. कारण जर इकडे आकाश आणि साक्षी या दोघांचं लग्न करून दिलं, त्यांना वाटत होतं की खरंच म्हणजे आशू तीसुद्धा गौतमच्या घरी तेवढी सुखी राहील जेवढी साक्षी आकाशच्या घरी सुखी. पण इकडे मात्र आकाशचे आई वडील म्हणा घरातले सगळेच साक्षीची खूप काळजी घेतात, त्याच्यावरती खूप जीव लावतात. पण इथे मात्र आशूच्या आणि गौतमच्या बाबतीत पूर्णतः वेगळं आहे. कारण इथे आशूला मात्र घरात कोणीही स्वीकारणार नसणार आहे, ना कोणी तिच्या बाजूने बोलणार असणार आहे. इथे मात्र फक्त आणि फक्त गौतमला एकट्यालाच वाटतं आहे आशू या घरात यायला हवी, कारण त्याचं मनापासून प्रेम आहे. पण आता पुढे सगळं कसं घडून येणार आहे, याच्यामध्ये काय काय अडचणी येणार आहेत, आणि मेन म्हणजे तेजस्विनी या लग्नाला तयार होणार का, झाली तर कशा प्रकारे तयार होणार, हे सगळं आपण पुढे जाणून घेणार आहोत. तर प्रेक्षकांना नक्की पुढे काय घडणार आहे ते आपण सगळं जाणून घेऊ. आता इथे मात्र चक्क जय आणि राधिका या दोघांचं डील चाललेलं असतं. जयला मात्र पश्चाताप होतोय, कारण त्याला चक्क मॅकने सगळं समजावून सांगितलंय कशा पद्धतीने तुम्ही चुकीचं बोललात. म्हणजे खरंच मला तरी वाटतंय हे आकाश सरांसाठी ना खूप मोठं त्यांचं एक स्वप्न आहे. त्यांनी नवीन त्यांचा बिझनेस चालू केला आहे. त्यांचं फक्त हे स्टार्टअप आहे आणि मुळात पहिल्याच डीलमध्ये एवढा मोठा तोटा, म्हणजे खरंच हे खूप मोठं नुकसान होणार आहे ना. आणि बिझनेसमध्ये आता पहिलंच डील आणि तेही एवढी मोठं नुकसान, खरंच काय वाटतंय सर, तुम्ही ना पुन्हा एकदा विचार करा. आणि मुळात म्हणजे तुमची बहीण साक्षी मॅडम, त्यांना जर हे सगळं समजलं ना
तर त्यांना किती वाईट वाटेल. आता या सगळ्यांमुळे जयसुद्धा खरंच एकांतात बसून विचार करतो. त्यालाही त्याची चूक मान्य होते. खरंच साक्षीला काय वाटेल? साक्षीसाठी, माझ्या भावंडासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. आणि त्याचमुळे चक्क आता जय मात्र इथे राधिकाकडे येऊन सांगू लागतो की खरंच मला ना हे डील मान्य आहे. म्हणजे मी काय तुमच्याशी जे वागलो ना त्यासाठी मनापासून सॉरी. म्हणजे परत एकदा सॉरी म्हणतो. खरं क्षमा करा मला. आणि आता इथून पुढे असं कधीच होणार नाही. आणि तुम्ही म्हणालात ना फिमेल स्टाफ, ते सुद्धा इथं आपल्या सगळ्या ऑफिसमध्ये तुम्हाला दिसेल. आता मात्र राधिका म्हणत असते, खरंच बापरे, माझा तरी विश्वासच बसत नाही. म्हणजे जेवढं वाटलं होता तेवढे तर खडूस नाही आहेत तुम्ही. म्हणजे खरंच पण एवढ्या लवकर एवढा बदल, खरंच मला पचायला जरा अवघड जातं आहे. आता मध्येच राधिका मस्करीसुद्धा करते. जय म्हणतो, ठीक आहे, मी माझ्या बहीण भावंडासाठी, माझ्या फॅमिलीसाठी मी काहीही करू शकतो. माझा इगो, माझे काही जे असते ते म्हणजे स्वतःचे नियम जे असते सगळे मी बाजूला ठेवू शकतो. या सगळ्यांमुळे राधिकाला एक खूप छान वाटतं. खरंच स्वतःच्या फॅमिलीसाठी हा माणूस किती काय काय सॅक्रिफाईस करायला तयार आहे. आणि यातच राधिकालाही त्याच्यामध्ये काहीतरी एक वेगळेपणा दिसतो. त्यामुळे राधिका म्हणते, ठीक आहे, आपलं डील ना आता डन झालं. पण मुळात माझ्या 2 अटी आहेत. एक म्हणजे तुमच्या ह्या सगळ्या ऑफिसमध्ये फिमेल स्टाफ तर हवाच आहे. आणि दुसरं म्हणजे ती मुलगी जिच्यामुळे ही डील फायनल झाले, ती मुलगी मात्र मला या ऑफिसमध्ये पाहिजे. आता जय मात्र हे सगळं ऐकून तर खूप जास्त चिडलेला असतो मनातल्या मनात, पण चेहऱ्यावर काही तसं दाखवत नाही. पण साहू, पण खरं तर ना ती मुलगी स्वतःहून जॉब सोडून गेली. त्यात आपण काहीच करू शकत नाही ना. आणि मुळात म्हणजे आपण कसं तिला परत आणणार? त्यावरती राधिकाही म्हणत असते, आपण कसं आणणार? काहीतरी तिची म्हणजे गरज असेल, मजबुरी असेल, म्हणून सोडून गेली असेल ना. तुम्ही परत तिला म्हणवा, काय करायचं ती करा आणि परत बोलवा. आता या सगळ्यांमुळे जयला मात्र जाम टेन्शन आलेलं असतं. म्हणजे परत परत त्या पागवतीकडे जाऊन मला आता तिला म्हणावं लागेल, चल परत ऑफिसमध्ये चल. म्हणजे बरोबर ती म्हणाली होती ते सगळं खरं होणार. नको आहे, खरंच नाही, सगळं मला नकोच आहे. पण एकीकडे माझ्या साक्षीचं स्वप्न आणि दुसरीकडे माझा अहंकार. मला माझा अहंकार बाजूला ठेवलाच पाहिजे. आता प्रेक्षकांनो, या सगळ्यामुळे जयचं मत मात्र बायकांबद्दलचं पूर्णतः बदलून जाणार आहे. राधिकानेही सुद्धा जाता जाता सांगितले की खरंच जय खानोलकर, म्हणजे बघा, आत्तापर्यंत तुम्ही ज्या बायकांचा तिरस्कार करत होतात ना, त्यामुळे तुमच्या आयुष्यात बरंच काय निसटूनसुद्धा गेलं असेल. पण तुम्ही चिडलात, तुमचं पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य एकत्र आपण डिस्कस केलं म्हणून. पण खरंच अशा काही असतात वेदना ज्या खोलपर्यंत बसलेल्या असतात. कधीतरी आपण त्यांची आठवण काढतो आणि आपल्या भावनांचा उद्रेक होतो. त्यातलंच मी काय तुम्हाला असं काही म्हणत नाही किंवा ब्लेम करत नाही. पण बघा, आता माझ्या ह्या एका निर्णयामुळे तुमचं पूर्ण आयुष्यच बदलून जाईल. आता प्रेक्षकांनो, अगदी तसंच होणार आहे. कारण ह्या जयच्या आयुष्यात शर्वरीची धमाकेदार अशी एंट्री होणार आहे. आणि त्यातच दोघंही मिळून आता आपल्या बहीण भावाच्या प्रेमासाठी सुद्धा खूप जास्त मेहनत करणार आहेत, खूप जास्त प्रयत्न करणार आहेत. कशा पद्धतीने त्या दोघांना एकत्र आणता येईल. इकडे बिचारी इथे आशू मात्र एकटक विचार करत बसलेली असते, काय करू खरंच. म्हणजे माझं प्रेम तर त्या गौतमवर आहे, पण लग्न होतं आहे ते वेगळ्याच गौतमशी. काही जरी झालं ना तरी आईबाबांच्या सुखासाठी मला हे लग्न करावंच लागणार आहे. मग माझ्या मनात असो किंवा नसो, काही जरी झालं तरी लग्न मात्र अगदी जवळ येऊन थांबले. आता थोड्या दिवसामध्ये लग्न होईलसुद्धा आणि कायमची निघून जाईल. अगदी मन मारून मला जगावं लागणार आहे. बिचारी आशू मात्र पूर्णपणे मनातल्या मनात विचार करत असते, पण कोणालाही बोलवून दाखवत नाही. पण तिला काय माहिती, तिची बहीण शर्वरी त्याच्यासाठी खूप काही काही करण्याचा प्रयत्न करते आणि ते सत्यात उतरण्यासाठीही तेवढाच प्रयत्न चालू आहे तिचा. आता प्रेक्षकांनो, दुसरीकडे मात्र इकडे साक्षीची आई म्हणजेच तेजस्विनी, तिला मात्र पैशांचं खूप जास्त घमंड असते. त्यामुळे ती इकडे बिचाऱ्या आसावरीच्या आईबाबांना खूप जास्त काही काय बोलून त्यांचा प्रत्येक वेळेस अपमान करते. पण आता चक्क या साक्षीच्या म्हणण्यामुळे त्यांना सॉरी बोलते. पण जेव्हा काही घरी पोहोचली ना, तेव्हा मात्र खूप त्रागा करायला लागते. त्यातच बिंदू मात्र आता आगीत तेल ओतण्याचं काम करते. आता बिंदूसुद्धा खूपच डेंजर आहे प्रेक्षकांनो. इथे चक्क आता आसावरीच्या लग्नाची खूप जोरदार तयारी सुरू झाली. पण त्यातच आता जय आणि शर्वरी दोघं मिळून नक्की काय असा डिसिजन घेणार आहेत, कशा पद्धतीने शर्वरी मात्र पुन्हा एकदा ऑफिसमध्ये जंगी स्वागत करून एंट्री घेणार आहे आणि ते कशा पद्धतीने आता आशू आणि गौतम या दोघांचं लग्न मोडण्यास
खरंच हे दोघं जण यशस्वी होणार का? कशा पद्धतीने हे लग्न मोडणार आहेत आणि कशा पद्धतीने तेजस्विनीला समजणार आहे की आपल्या मुलाचं दुसऱ्या तिसऱ्या कोण नाही, तर त्या आसावरीवर प्रेम आहे, ते म्हणजे त्या प्रमिलाच्या. खरंच खूपच इथे विचित्र आणि तेवढाच इंटरेस्टिंग असा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. सगळं काय होणार आहे, कसं घडणार आहे, सगळं आपण पुढे पाहणार तर आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.